नमस्कार. कोल इंडिया लिमिटेड एक अशी महारत्न कंपनी जिथे काम करण्याचं स्वप्न अनेक इंजिनियर्स पाहत असतात. तर 2026च्या मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजेच MT भरतीची अधिकृत घोषणा आता झाली आहे. आजच्या या विश्लेषणात आपण याच मेगा रिक्रुटमेंटची अगदी A to Z माहिती घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. 936 होय, तब्बल 936 रिक्त पदे. विचार करा, कोल इंडिया सारख्या दिग्गज कंपनीत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर संधी मिळणं ही खरंच एक मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. ही मेगा भरती देशभरातील इंजिनियर्ससाठी नक्कीच एक मोठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे. आजच्या या सत्रात आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. ही मेगा नोकरीची संधी नक्की काय आहे, शाखानुसार जागांची विभागणी, पात्रता आणि वयोमर्यादेचे नियम, अर्ज करण्यासाठीची फी आणि डेडलाईन्स, आणि सर्वात शेवटी कोल इंडियाच का निवडायची. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. दी मेगा जॉब ऑपॉर्च्युनिटी. एका महारत्न कंपनीची हात. एकूण 936 जागांची विभागणी खूप स्पष्ट आहे. यातले 276 सीट्स हे खास मायनिंग म्हणजेच खाणकाम क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आलेत आणि उरलेले तब्बल 660 सीट्स हे इंजिनिअरिंगच्या इतर विविध शाखांसाठी आहेत. म्हणजे इथे फक्त मायनिंग्स नाही तर इतर इंजिनियर्ससाठीही भरपूर मोठा स्कोप निर्माण झाला आहे. बरं, अर्ज करण्यापूर्वी 2 अत्यंत महत्त्वाच्या प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. पहिली म्हणजे तुमचं पोस्टिंग संपूर्ण भारतात कंपनीच्या गरजेनुसार कुठेही होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, ही पूर्ण प्रक्रिया स्ट्रिक्टली ऑनलाईन आहे. कुठलाही ऑफलाईन फॉर्म चालणार नाही, त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्हाला अप्लाय करावं लागेल. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शाखांनुसार जागांची विभागणी. मायनिंग व्यतिरिक्त ज्या 660 जागा आहेत त्या नक्की कुठे आहेत ते पाहूया. कोर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये इथे जबरदस्त मागणी आहे. सर्वात जास्त म्हणजे 221 जागा एकट्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी आहेत. त्यापाठोपाठ सिव्हिलसाठी 174 आणि मेकॅनिकलसाठी 145 जागा आहेत. याशिवाय सिस्टमसाठी 43, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 38 आणि जिओलॉजीसाठी 15 जागा उपलब्ध आहेत. यावरूनच लक्षात येतं की कोल इंडियाच्या एवढ्या मोठ्या ऑपरेशन्ससाठी सर्वच प्रमुख शाखांमधील टॅलेंटची किती गरज आहे. फक्त कोर इंजिनिअरिंगचं नाही तर काही स्पेशलाइज्ड रोल्ससाठी सुद्धा इथे संधी आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी 11 जागा आहेत. शिवाय राजभाषा हिंदी तज्ज्ञांसाठी 5 आणि कंपनी सेक्रेटरीसाठी 4 जागा आहेत. थोडक्यात सांगायचं तर केवळ इंजिनियर्स नाहीत तर काही नॉन टेक्निकल आणि भाषिक तज्ज्ञांनाही या मेगा भरतीत सामावून घेतलं जात आहे. आपला तिसरा आणि अत्यंत कळीचा मुद्दा, एलिजिबिलिटी आणि एज क्रायटेरिया. म्हणजेच नक्की कोण कोण अप्लाय करू शकतं. इथे खूप मोठा फरक समजून घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 60% मार्क्स तर सगळ्यांनाच हवेत. पण जर तुम्ही मायनिंग मॅनेजमेंट ट्रेनीसाठी अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे मायनिंग इंजिनिअरिंगच्या डिग्री सोबतच गेट 2025चा वैध स्कोर असणं कंपल्सरी आहे. पण इतर शाखांसाठी मात्र तसं नाही आहे. तिथे BE, BTech, MSc, MTech किंवा पदांनुसार MA हिंदी, CS अशी संबंधित पदवी असेल तरी पुरेसं आहे. त्यांना गेट स्कोरची अजिबात अट नाही. आता वयाचा विचार करूया. जनरल म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ही 30 वर्ष इतकी ठरवण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या वयाचं कॅल्क्युलेशन एप्रिल 2026च्या कट ऑफ डेटनुसार होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या अधीन राहूनच आपली पात्रता तपासायची आहे. अर्थात सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत काही सवलती नक्कीच आहेत. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची मोठी सूट देण्यात आली आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी हीच सवलत 3 वर्षांची आहे. त्यामुळे रिझर्व्ड कॅटेगरीमधल्या अनेक उमेदवारांना याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यांच्यासाठी संधी अधिक काळ खुली राहील. आता येऊया चौथ्या भागावर, ऍप्लिकेशन फी आणि डेडलाईन्स. अर्ज करताना लागणाऱ्या महत्त्वाच्या आर्थिक बाबी आणि अंतिम मुदतींवर एक नजर टाकूया. फी स्ट्रक्चर एकदम क्लिअर आहे. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 1180 रुपये अर्ज शुल्क आहे. पण SC, ST, दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमेन म्हणजेच माजी सैनिक असलेल्या उमेदवारांसाठी 1ही रुपया फी नाहीये. त्यांच्यासाठी ही पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे मोफत आहे. आता या तारखा अगदी पक्क्या लक्षात ठेवा. मगाशी सांगितल्याप्रमाणे एज कॅल्क्युलेशन एप्रिल 2026 नुसार होईल. पण अर्ज करण्याच्या डेडलाईन्स वेगवेगळ्या आहेत. मायनिंग MT पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 जून 2026 आणि इतर सर्व शाखांसाठी ही डेडलाईन 11 जून 2026 अशी आहे. ह्या 2 वेगवेगळ्या तारखा आहेत, त्यामुळे अजिबात गोंधळ होऊ देऊ नका आणि वेळेत फॉर्म भरा. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, व्हाय चूज कोल इंडिया. इंजिनिअरिंगच्या पदवीधरांनी ह्या भरतीला का प्राधान्य द्यावं. कोल इंडियामध्ये नोकरी मिळणं हे एक प्रकारे गोल्डन तिकीट मिळण्यासारखंच आहे. ही एक महारत्न दर्जा असलेली मोठी सरकारी कंपनी आहे. इथे अत्यंत आकर्षक पगार मिळतो, सर्व प्रकारच्या सरकारी सुविधा मिळतात आणि मुख्य म्हणजे तुमच्या करिअरला एक जबरदस्त स्टॅबिलिटी म्हणजेच स्थैर्य मिळतं. नवोदित इंजिनियर्ससाठी हा खऱ्या अर्थाने एक ड्रीम जॉब आहे.
थोडक्यात सांगायचं तर भारतातील सर्वात मोठ्या सरकारी कंपन्यांपैकी एक असल्यामुळे चांगला पगार, उत्तम सरकारी सुविधा आणि सुरक्षित भविष्य या तिन्ही गोष्टी इथे एकाच ठिकाणी मिळतात. ज्यांना एका प्रतिष्ठित सरकारी क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय मिळणं नक्कीच कठीण आहे. तर मग 936 जागांची ही भव्य महारत्न संधी आणि जून महिन्याच्या त्या 2 महत्त्वाच्या डेडलाईन्स आता आपल्यासमोर आहेत. आता प्रश्न हाच आहे की जे पात्र उमेदवार आहेत ते वेळेत पावले उचलून ही सुवर्ण संधी खऱ्या अर्थाने साधणार का? या विश्लेषणामुळे तुम्हाला तुमचा अर्ज आत्मविश्वासाने भरण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा आहे. ही माहिती जाणून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.